करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे। धनंजय मुंडेंच्या बाजूने वकिलांचा माझगाव कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, वांद्रे कोर्टाने जो काही निर्णय दिलेला होता की करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी देण्याचं सांगितलेलं होतं आणि त्याला आव्हान दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माझगाव कोर्टामध्ये धाव घेतलेली होती, त्यावरती ही महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडते आहे। सध्या धनंजय मुंडे यांचे वकील कोर्टामध्ये युक्तिवाद करतात आणि या युक्तिवादादरम्यान करुणा मुंडे या त्यांच्या अधिकृत पत्नी नाहीयेत, तर राजश्री मुंडे या त्यांच्या अधिकृत पत्नी आहेत। मी मुलांचा सांभाळ करायला तयार आहे, त्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहे, अशा पद्धतीचं जे काही युक्तिवाद आहे तो धनंजय मुंडे यांच्यातर्फे त्यांचे वकील कोर्टाकडे करताना पाहायला मिळत आहेत। मात्र कोर्टाकडून एक महत्त्वाच्या प्रश्नाची विचारणा होती, ती म्हणजे जर तुम्ही 2 मुलांचा स्वीकार करताय तर त्यांच्या आई करुणा मुंडे यांना तुम्ही का नाकारत आहात? त्या तुमच्या पत्नी नाहीयेत किंवा त्यांच्या आई नाहीयेत, हे तुम्ही कशावरून म्हणत आहात? असं युक्तिवाद जे आहे ते सुद्धा कोर्टामध्ये केले जात आहेत आणि कोर्टाकडून हे वारंवार प्रश्न सुद्धा धनंजय मुंडे यांच्या वकिलांना विचारले जात आहेत। मात्र धनंजय मुंडे यांचं करुणा मुंडेंची अधिकृत पद्धतीने कुठलंही लग्न जे आहे ते झालेलं नाहीये, तर राजश्री मुंडे याच त्यांच्या अधिकृत पत्नी आहेत। मात्र दोन्ही मुलांची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या वकिलाच्या माध्यमातून केला जातोय। दुसरं महत्त्वाचं, करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या कशा सक्षम आहेत हे देखील कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांच्या वकील करतात की जवळपास त्या 15 लाख वार्षिक कमाई करतात आणि त्या संदर्भातला टॅक्स सुद्धा भरतात, त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांना पोटकीची गरज नाहीये, अशा पद्धतीचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलाच्या माध्यमातून केला जातोय। जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून यावरती सुनावणी सुरू आहे आणि माझगाव कोर्टामध्ये धनंजय मुंडे यांच्यातर्फे त्यांच्या वकील जे आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टी कोर्टासमोर मांडतायत। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कोर्टाने विचारलाय की धनंजय मुंडे यांच्या हे जर मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहेत तर करुणा मुंडे यांना ते पत्नी म्हणून का नाकारत आहेत किंवा या मुलांच्या आई करुणा मुंडे नाहीयेत, अशा पद्धतीने ते का युक्तिवाद किंवा दावा करतात, हा देखील प्रश्न कोर्टाने विचारलेला आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर करुणा मुंडे यांच्यातर्फे त्यांचे वकील युक्तिवाद काय करतात आणि दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्ट कशा पद्धतीने यावरती निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशा पद्धतीनं वेगवेगळे मुद्दे कोर्टाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांच्या वकिलाच्या माध्यमातून सुरू आहे, ज्यामध्ये 15 लाख वार्षिक कमाई करुणा मुंडे करत आहेत, त्यामुळे त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, शिवाय त्या संदर्भातला तो टॅक्स सुद्धा त्या नियमितपणे भरतात आणि त्यामुळे त्या आर्थिक सक्षम असल्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीची पोटगीची गरज नाही, अशा पद्धतीचा दावा जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलेला आहे। वांद्रे फॅमिली कोर्टानं 2 लाख रुपये प्रति महिना पोटगी जी आहे ती करुणा मुंडे आणि त्यांच्या दोन्ही मुलांना देण्याचा निर्णय जो आहे तो दिलेला होता आणि याच निर्णयाला आव्हान माझगाव कोर्टामध्ये म्हणजे सत्र न्यायालयामध्ये धनंजय मुंडे यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे आणि त्यावरती सध्या हा युक्तिवाद जो आहे तो होतो आहे। सध्या धनंजय मुंडे यांच्या वकील यावरती युक्तिवाद करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं करुणा मुंडे यांना कशा पद्धतीने पोटगीची गरज नाहीये हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात। शिवाय करुणा मुंडे यांच्यासोबत त्यांचा अधिकृत पद्धतीनं कुठलं लग्न जे आहे ते झालेलं नाहीये, शिवाय राजश्री मुंडे याच त्यांच्या अधिकृत पत्नी आहेत, त्यामुळे मी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे, त्यामुळे त्यांचे सगळे शैक्षणिक खर्च असतील किंवा त्यांना लागणाऱ्या गोष्टी असतील त्या सुद्धा मी पाहीन, मात्र करुणा मुंडे या माझ्या पत्नी नाहीत, असा दावा जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या वकिलांच्या माध्यमातून कोर्टामध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर करुणा मुंडे यांचे वकील कोर्टात काय युक्तिवाद करतात आणि दोन्ही बाजूचे युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज ही अंतिम सुनावणी जी आहे ती माझगाव कोर्टामध्ये पार पडते आहे। कदाचित दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाले तर कदाचित या संदर्भातला निर्णय हा माझगाव कोर्टाकडून राखून ठेवला जाऊ शकतो आणि त्यामुळे कधीपर्यंत यावरती निकाल येतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र वांद्रे फॅमिली कोर्टानं जो काही निर्णय दिलेला होता त्या निर्णयाला सत्र न्यायालयामध्ये धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं आणि त्यावरती आज ही महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडते आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।